ही पहा एकदम कुरकुरीत मसाला पुरी। आणि ही दुसरी बघा एकदम मऊ टम्म फुगलेली आणि छान पोत असलेली। आता गंमत अशी आहे की या दोन्ही पुरी आम्ही एकच पिठापासून बनवल्या आहेत आणि दोन्ही पुरी योग्य पद्धतीने बनवले तर 2 आठवड्यापर्यंत ही छान टिकतात। मग आता हे पीठ नेमकं कसं बनवायचं आणि दोन्ही पुरींची पद्धत नेमकी काय आहे चला तर मग बघूया। पण त्याआधी 1 मिनिट, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण एका भांड्यात अर्धा कप मैदा घालून घेऊया। आता आपण यात अर्धा कप गव्हाचं पीठ घालून घेऊया। त्यानंतर आपण यात अर्धा कप बेसन पीठ घालून घेऊया। आता आपण यात 1 चमचा धने जिरे पावडर घालून घेऊया। नंतर घालून घेऊया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा मीठ आणि 1 चमचा तीळ। हे सगळे आधी कोरडेच छान एकत्र करून घेऊया। आता आपण एका छोट्या पॅनमध्ये 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घेऊया। तर आपलं हे तेल आता छान गरम झालंय। हे गरम तेलाचे मोहन आपण पिठात घालून घेऊया। ही एक छोटीशी टिप पुरी कुरकुरीत होण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। गरम तेल घातल्यानंतर हे मिश्रण चमच्याने छान एकजीव करून घेऊया। हाताने सोशेल असं वाटलं की मग आपण पीठ हातानेच छान खुसखुशीत करून घेऊया, म्हणजे आपलं तेल सर्वीकडे बरोबर लागेल। हे पीठ चांगलं खुसखुशीत झालंय। त्यानंतर यात थोडं थोडं पाणी घालत घट्ट कणिक मळून घेऊया। लक्षात ठेवा कणिक अजिबात सैल करू नका, कारण पीठ जर सैल झालं तर मग आपल्या पुऱ्या तेलकट आणि नरम होतील। पीठ असं घट्टसर मळून झालं की त्याला आपण तेल लावून 15 मिनिटं झाकून ठेवूया। त्यामुळे आपलं पीठ छान मुरतं। तर आता 15 मिनिटं झालेत, आपली कणिक आपण पुन्हा एकदा छान मळून घेऊया। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेच याच्या पुऱ्या तयार करू शकतात, नाहीतर मग 15 मिनिटं मुरवलं तरी चालेल। आता याच पिठापासून आपण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मसाला पुरी बनवणार आहोत। दुसरीकडे आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। आता आपण पिठाचा छोटासा गोळा घेऊन पुरी लाटून घेऊया। आपण पुरीला एकसारखं लाटून घेऊया, त्यामुळे पुरी कुठे जाड आणि बारीक होत नाही। जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा। आता आपण अशाच प्रकारे सर्व पुऱ्या लाटून तयार करून घेऊया। तर आता खुसखुशीत पुरीसाठी आता आपण पुरीला पातळसर लाटून घेऊया। तुम्ही जितकी त्याला पातळ लाटणार तितकी ती खुसखुशीत होईल। आता या पुरीवर आपण काटेरी चमच्याच्या मदतीने छोटे छोटे होल्स करून घेऊया, म्हणजेच आपली पुरी फुगणार नाही आणि ती अगदी कुरकुरीत होईल। चला तर मग पुरी तयारीला सुरुवात करूया। आता आपण गरम तेलात पुरी सोडायची। हलक्या हाताने तेल वरून घालत पुरी छान फुलून घ्यायची।
तर तुम्ही बघू शकता की आपली पुरी किती छान टम्म फुगलेली आहे. ही पुरी बाहेरून हलकी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लागते. आता अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात. या पुऱ्या खायला पण एकदम चविष्ट लागतात आणि आपण यांना प्रवासाच्या वेळेस पण घेऊन जाऊ शकतो. 2 आठवडे टिकतात आणि अजिबात तेलकट होत नाही. आता आपण दुसऱ्या प्रकारची पुरी ही तेलात टाकून घेऊया. ही पुरी आपल्याला फुगू द्यायची नाही. ही पुरी पण आपण छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर आता पहिल्या प्रकारची पुरी बघा किती छान मऊ आणि फुगलेली झाली आहे. आणि आता दुसरी प्रकारची पुरी बघा, ही पण एकदम कुरकुरीत आणि छान खरपूस. दोन्ही पुरी एकच कणकेपासून, पण फक्त एका छोट्याशा फरकमुळे टेक्स्चर पूर्णपणे वेगळं झालंय. आणि जर ह्या दोन्ही पुरी पूर्णपणे थंड झाल्यापर्यंत हवाबंद डब्यात ठेवली तर ती साधारण 2 आठवडे चांगली राहू शकते. तर तुम्हाला या दोघांपैकी कोणती पुरी जास्त आवडली, मऊ आणि फुगलेली की एकदम कुरकुरीत? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशीच घरगुती, साधी, सोपी आणि उपयोगी रेसिपीज करता किचन किंग शिवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला नवीन कोणती रेसिपी बघायला आवडेल हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.